आज आपण बघणार आहोत की पायथॉनमध्ये कोड कशा प्रकारे एक्झिक्यूट होतो. ओके. तर यामध्ये आपण आतापर्यंत कोड कशा प्रकारे लिहायचा याबद्दल आपण बघितलेलं आहे. तर सपोज दॅट आपण एक कोड क्रिएट केलेला आहे किंवा एक कोड लिहिलेला आहे आपण. एक्स इज इक्वल टू 10, वाय इज इक्वल टू 20 आणि प्रिंट एक्स प्लस वाय. तर आपण डॉट पी वाय फाईलमध्ये हा कोड लिहिणार आहोत. त्यानंतर त्यानंतर जेव्हा आपण या प्रोग्रामला रन करणार, तेव्हा हा जो प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम कशामध्ये कन्वर्ट होईल? तर एक कंपायलर असतं. कंपायलर काय करणार, याला एक्झाम्पल डॉट पी वायला एक्झाम्पल डॉट पी वाय सी मध्ये कन्वर्ट करेल. एक कंपायलेशन फाईल तो बनवणार. आणि कंपायलेशन फाईल केव्हा क्रिएट होणार? जेव्हा जेव्हा सिंटॅक्स कसा असेल, जेव्हा सिंटॅक्स कसा असेल, योग्य असेल. सिंटॅक्स म्हणजे पायथॉन लिहिण्याचे जे रूल्स आहेत ते जर योग्य असतील तर काय होणार आहे की डॉट पी वाय सी फाईल क्रिएट होणार आहे. तर पायथॉन फर्स्ट चेक द कोड फॉर सिंटॅक्स एरर अँड कन्वर्ट इट इनटू द बाईट कोड. जर सिंटॅक्स योग्य असेल तर काय होणार आहे, एक डॉट पी वाय सी फाईल बनणार आहे. तर बाईट कोड ही काय असतं, एक एक इंटरमिजिएट कोड असतो. ही मशीन लँग्वेज नसते आणि इट इज इझियर फॉर पायथॉन टू एक्झिक्यूट. ओके, पायथॉनला हे एक्झिक्यूट करणं कसं असतं, सोपं असतं. कारण ही लँग्वेज पायथॉनला कळत नाही, त्यामुळे तो काय करतो, त्याला त्याला बायनरी लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतो. त्यानंतर काय होणार आहे की पायथॉन व्हर्च्युअल मशीन पायथॉन व्हर्च्युअल मशीन काय करणार की आपण जो कोड लिहिलेला आहे, ओके, तो झालेला आहे कन्वर्ट डॉट पी वाय सी मध्ये बायनरी मध्ये कन्वर्ट झालेला आहे. त्याला तो कसं एक्झिक्यूट करणार, तो त्याला एक्झिक्यूट करणार लाईन बाय लाईन. म्हणजे फर्स्ट आपली कोणती लाईन एक्झिक्यूट होणार, एक्स इज इक्वल टू 10, त्यानंतर आपली लाईन एक्झिक्यूट होणार वाय इज इक्वल टू 20, आणि त्यानंतर कोणती लाईन एक्झिक्यूट होणार, प्रिंट एक्स प्लस वाय. आणि आपल्याला जे आउटपुटमध्ये आन्सर मिळणार आहे ते आन्सर आपल्याला मिळणार आहे 30. ओके, तर आपण हे प्रॅक्टिकली बघणार आहोत की कशा प्रकारे एक्झिक्यूट होणार आहे. तर मी इथे एक फाईल क्रिएट केलेली आहे, सेशन 8 म्हणून. तर यामध्ये मी काय करणार आहोत, एक्स इज इक्वल टू बघा, आपण एक्स इज इक्वल टू 10 एक व्हेरिएबल मी डिफाईन केला. त्यानंतर मी वाय इज इक्वल टू 20 एक व्हेरिएबल क्रिएट केला, आणि इथे मी शो लाईन नंबरमध्ये जाऊन इथे लाईन नंबर तुम्हाला दाखवतोय. आणि लाईन नंबर 3 मी एम्प्टी ठेवलेली आहे, आणि लाईन नंबर 4ला मी या दोघांची काय केलेली आहे, समेशन केलेली आहे बाय, मी एक प्लस ऑपरेटर यूज केलेला आहे, ॲडिशन ऑपरेटर, आणि मी याची समेशन करणार आहे. ओके, तर मी तुम्हाला काय सांगितलंय की जी माझी डॉट पी वाय फाईल आहे ती आधी कशामध्ये कन्वर्ट होणार, तर एक डॉट पी वाय सी फाईल बनणार आहे. जेव्हा मी याला रन करणार तेव्हा एक डॉट पी वाय सी फाईल बनणार, आणि तो काय करणार की सिंटॅक्स योग्य आहे का ते बघणार. ते बघितल्यानंतर त्यानंतर एक पायथॉन व्हर्च्युअल मशीन काय करणार, याला काय करणार, लाईन टू लाईन काय करणार, एक्झिक्यूट करणार. याला काय करणार, लाईन टू लाईन एक्झिक्यूट करणार, आणि आपल्याला काय मिळणार आहे, आपल्याला 30 हे आन्सर मिळणार आहे. पण जर पण जर मी सिंटॅक्स काहीतरी चुकीचा लिहिला, ओके, मी इथे सिंटॅक्स काय केला, काही चुकीचा लिहिलेला आहे, तर काय होणार, जेव्हा मी रन मॉड्यूल करणार तेव्हा बघा मला एक एरर येतोय की पॅरेंथेसिस वॉज नेव्हर क्लोज. याचा अर्थ काय आहे की माझी जी डॉट पी वाय सी फाईल क्रिएट व्हायची होती, कंपायलर काय करणार, एक डॉट पी वाय सी फाईल क्रिएट करणार, तर ती डॉट पी वाय सी फाईल क्रिएट झालेली नाही. ओके, आणि त्यानंतर जे नेक्स्ट स्टेप आहे ती पण आपली फॉलो झालेली नाही, त्यामुळे आपल्याला आपल्याला रिझल्ट वगैरे काही आलेला नाही. जोपर्यंत आपण हा सिंटॅक्स एरर सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत आपली डॉट पी वाय सी फाईल क्रिएट होणार नाही. ओके, तर आपल्याला आधी काय करावं लागेल, तर याचा जो सिंटॅक्स आहे तो काय करावा लागेल, करेक्ट करावा लागेल. तेव्हाच आपली ती फाईल क्रिएट होईल, आणि फाईल क्रिएट झाल्यानंतर आपला पायथॉन व्हर्च्युअल मशीन काय करणार, कोडला लाईन टू लाईन एक्झिक्यूट करणार आहे. ओके, तर बघा, सिंपल एक्झिक्युशन फ्लो याचा कसा आहे, तर आधी आपण काय करणार, डॉट पी वाय फाईल क्रिएट करणार. त्यानंतर कंपायलर काय करणार,
कंपायलर चेक करणार सिंटॅक्स, सिंटॅक्स चेक करणार. जर सिंटॅक्स योग्य असेल तर आपली कोणती फाईल बनणार आहे? आपली फाईल बनणार आहे .py फाईल. आणि .py फाईलमध्ये बायनरी कोड आहे. हा बायनरी कोड एक्झिक्यूट कोण करणार आहे? तर पायथॉन व्हर्च्युअल मशीन काय करणार आहे? या बाईट कोडला एक्झिक्यूट करणार आहे आणि आपल्याला त्यानंतर रिझल्ट जो आहे तो काय करणार आहे? डिस्प्ले करणार आहे.